संतोष देशमुखांच्या बाबतीमध्ये 10 लाख रुपयाची जी मदत जाहीर झाली होती ती मदत शासनाने दिलेली आहे आणि जे माननीय मुख्यमंत्री आत्तापर्यंत कोणाच्या या प्रकरणामध्ये म्हणालेले आहेत त्या प्रत्येक गोष्ट हे मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि आम्ही संतोषला शेवटपर्यंत न्याय मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू। राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री हे पॉझिटिव्ह आहेत आणि त्या दिशेने वाटचाल चाललेली आहे आणि जे सोमवंशीच्या बाबतीमध्ये काही कुटुंबियांचं त्यांचे विजय वाकोडे बाबा यांच्या बाबतीतला काही निर्णय झाला आहे, अर्धा झाला आहे, अर्धा होईल आणि त्यांच्या मुलाला धाकट्या मुलाला नोकरी लावण्याचा निर्णय झाला आहे आणि सोमवंशीच्या बाबतीत सुद्धा अजितदादांनी शब्द दिलेला आहे की त्यांच्या मुलाला नोकरी लावावी आणि संतोष देशमुखच्या सौभाग्यवती यांच्या बाबतीमध्ये मीच विनंती केली आणि मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केली। त्यांच्या संतोष देशमुखांच्या पत्नीला सुद्धा सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्यात येईल। बीड जिल्ह्यातले नेते जे आहेत मोर्चात सहभागी होत आहेत किंवा या घटनेचा निषेध करतायत, मोर्चे काढतायत, अशांना संरक्षण देण्याची मागणी होती आहे, शरद पवारांनी देखील केली। काय वाटतं तुम्हाला? नाही त्याचे आम्हाला काही मला स्वतः व्यक्तिगत गरज भासत नाही, परंतु त्यांनी जे सांगितलं ते काळजीपोटी सांगितलं एवढंच मी म्हणेल। आम्हाला वैयक्तिक जर मला तर मला पोलीस संरक्षणाची गरज नाही, जनता हेच माझं सर्वस्व हे आहे आणि जर कोणाला आमचं काही बरं वाईट करायचं असेल तर ते कोणत्याही माध्यमातून करू शकतात। संतोष देशमुखला इतक्या ब्रुटल पद्धतीने ते मारू शकतात, इतक्या अमानवी पद्धतीने मारू शकतात तर ते कोणालाही मारू शकतात। त्यांना नवीन आहे ते, आम्हाला जुनं आहे। धमकीचे फोन येणार, ह्याच्यात दम आहे का त्याच्यात दम आहे का म्हणणार आणि अर्ध्या तासाने पोरांना जर उलटे फोन करायला लागले की अर्ध्या तासात लगेच पाया पडून बी मोकळे होते। इतका दम असतो त्यांच्यात, त्याच्यामुळं अंजलीताईंनी घाबरण्याचं कारण नाही। ज्यांचा कोणाचा फोन येईल त्यांच्यावरती तुम्ही कंप्लेंट लॉन्च करा असं माझं मत आहे आणि ते अगदी नगण्य असतात, अगदी नगण्य। मी एवढ्या उंचीचा नाही या तुमच्या प्रश्नावरती उत्तर द्यायला। मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही आमच्या वरिष्ठांना विचारा। तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बीडमध्ये जर सगळं असं वातावरण असेल, सरकारने काय पावलं उचलली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सरकारने पावलं म्हणजे हे जे गुंडगिरी आहे, हे वाळू माफिया, त्याच्या राख माफिया, ते जे काय आमचं तिथलं राखेतलं स्क्रॅपचं, त्याच्यानंतर गुटखा माफिया आमच्या जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी आहे। हे जेवढे माफिया आहेत या सर्व माफियांच्या वरती मोका अंतर्गत कारवाई करणं हाच या प्रश्नाचं उत्तर आहे। त्याच्यावरती काल बोललो ना आणि जे दम आहे का म्हणले ना त्याला मी म्हणलं ना अर्ध्या तासात आमच्या पोरांनी फोन केल्यावर अर्ध्या तासात पाया पडला, एवढा त्याच्यात दम होता। अंजली ताईंना जे धमक्याचे फोन येत आहेत, माझी दमानिया ताईंना विनंती आहे की त्यांच्या विरोधात कंप्लेंट लॉन्च करावी आणि ते नंबर सुद्धा त्यांनी प्रसिद्ध करावे आणि त्यांना 2-4 जणांना उलटा प्रश्न विचारा, त्या अर्ध्या तासामध्ये त्यांचा दम संपतो। तर शिर्डीमध्ये आता भाजपचं अधिवेशन सुरू झालेलं आहे, त्याचं उद्घाटन सध्या होत आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालेलं आहे। अनेक महत्त्वाचे दिग्गज नेते या सोहळ्यासाठी अधिवेशनासाठी उपस्थित आहेत। चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, राधाकृष्ण विखे पाटील, त्याचबरोबर अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण हे सगळे दिग्गज नेते या अधिवेशनासाठी पोहोचलेले आहेत। हे दृश्य आपण थेट पाहतोय झी 24 तासवर। भाजपनं महाविजयाची तयारी सुरू केलेली आहे आणि हे अधिवेशन आता सुरू झालेलं आहे। या अधिवेशनाच्या माध्यमातून दिग्गज नेते भाषण सुद्धा देणार आहेत आणि या भाषणाच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना त्या काय सूचना देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे।